नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. तर मी आज आलेलो आहे FC कॉलेजवरती, कारण की आज आहे पुस्तक महोत्सव. तर आज आहे 14 तारीख. 14 तारीख ते 22 तारखेपर्यंत आहे. आणि म्हणजे आता जिथं मी ग्राउंड करत होतो तिथंच ते स्टॉल लागला, त्याच्यामुळे आता सध्या तर ग्राउंड बंद आहे. आणि त्याचा टायमिंग काहीतरी 11 ते 8 आहे संध्याकाळपर्यंत. पण म्हटलं आता दुपारी आहे तर वेळ आहे तर जाऊन यावं आणि पुस्तक घेऊन यावं म्हटलं. तर आता मी चाललेलो आहे कॉलेजवरती आणि नंतर मग म्हणजे तिथं जाऊन पुस्तक वगैरे सिलेक्शन करून कुठले कुठले घ्यायचे काय नाही ते. एकटं चालू होतं, कोण मित्र आलं नाहीत, रूममेट वगैरे. तर आता जाऊया, कॉलेजजवळ आले आणि आता आतमध्ये जाऊया. आतमधले कॉलेजचे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत फिरूया जरा. तर चला मग जाऊया. तर मी आलेलो आहे FC कॉलेजवरती. तर हे पाहू शकता, हे अशा प्रकारचं कॉलेज आहे. आधी पण दाखवलेलं आहे मी तुम्हाला. आणि भरपूर असे टॅटो तर बघा किती छान आहे. भरपूर अशी गर्दी पडलेली आहे इथं. मी आता जातोय आमच्या मित्राकडं. त्याचं नाव आहे प्रताप. तो आहे आता बुक स्टॉलच्या तिकडे, आणि तिकडे मामा पण गाठ पडतील मला. तर खूप सुंदरपणे असं नियोजन केलेलं आहे याने. आता जाऊया, चला मग आतमध्ये. आणि मी फायनली आतमध्ये आलेलो आहे. आता आतमध्ये एंट्री मारतोय, तर तुम्हाला दाखवतो आतमधला नजारा कसा आहे. एकच मिनिट ना. हे पाहू शकता. सॉरी ग्राउंडवरती अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. भरपूर असा म्हणजे भारी नियोजन झाले. इकडं बुक स्टॉल लागलेले आहेत सगळ्या आतमध्ये. आता हे किती तारखेपर्यंत? 14 ते 22 तारखेपर्यंत आहे. येऊ शकता तुम्ही आणि पुस्तक घेऊ शकता. सगळ्या प्रकारची पुस्तकं भेटले जातील इथं, म्हणजे पूर्ण लँग्वेजचे. आता मी माझ्या मित्राला हुडकतो पहिला, त्याला कॉल करतो आणि मग अजून परत लावला येतो. तर फायनली माझा मित्र गाठ पडलेला आहे प्रताप. पाहू शकता, त्याला आम्ही कमांडो म्हणतो. तर कमांडो, कसं नियोजन झालं बाबा तुमच्या कॉलेजचं? काय एकदम पद्धतशीर नियोजन झालंय. तुम्ही पाहतात की आमच्या मागे सगळे नवीन लोक, बाहेरून लोक आलेले आहेत. आणि तुम्ही समोर बघू शकता की किती मोठे मोठे तंबू लावून त्याच्यामध्ये हजारो लाखो करोडो बुक आहेत. विविध प्रकारचे बुक्स आहेत. तुम्हाला वाटेल ते या, घेऊन जा, वाचा, डिस्काउंट मिळेल, सगळं मिळेल. आणि मोठे मोठे अभ्यासू मुलं आहे आणि मोठे मोठे प्रकारचे नाही घेत, वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक रेकॉर्ड आहेत. तुम्ही बघायला या आणि बघून जा, मग सांगा की फर्ग्युसन कॉलेजचा बुक फेस्टिवल कसा असतो. अरे वा, तुम्हाला कसं असतं बघायचं ना, तर आपले विष्णू दादा तुम्हाला दाखवतील. तर चला पुढे बघू. चला आता पुढे जाऊया आपण आणि तुम्हाला फेस्टिवल दाखवत, म्हणजे हे बुक स्टॉल वगैरे दाखवत ते कसे आहेत काय आहेत. आणि हे 2 मित्र पण आलेले आहेत. तर हे बघा, हे माझे 2 क्लासमेट आहेत आणि खूप शिस्तप्रिय आहेत. बरं झालं. आता इथं आम्हाला खूप प्रकारचे काय नवीन प्रकार बघायला मिळतात. तर काय मिळतात ना ते बघू आता. अरे पुस्तक मी विसरलो. हा, जाऊया आतमध्ये, आलो स्टॉलमध्ये. आता पहिलं पुस्तक बघूया आपण. तर आता पुस्तक बघू पुढचे काय असतात. ओके. तर पाहू शकता अशा प्रकारे हे बुकचे स्टॉल आहे. म्हणजे 1 नंबर स्टॉल आहे. आणि इंग्लिश, मराठी म्हणजे पूर्ण प्रकारचे इथं पुस्तकं भेटली जातात. तर आता मी आलेलो आहे इथं. बहुतेक लहान मुलांचे दिसतात पुस्तक. तर आता आपण शोधूया आपल्यासाठी एक पुस्तक. आणि मी आता दुसऱ्या स्टॉलवरती आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या स्टॉलवरती हासरे एकांकी आहे. हासऱ्या एकांकी आहेत भरपूर, म्हणजे असे एकांकी वगैरे आहेत तिथं. तर आता मी घ्यावं म्हणतो एखादी. पहिले बघा पुस्तक वगैरे. वा, छान पुस्तक आहे. रंगभूमी म्हणणे काय आहे, त्याचे लेखक कोण येतं? प्रेमचंद, कमल किशोर गोपीनाथ संपादक आहे त्याचे. सर कितीला आहे? 400. आणि एखादं पुस्तक घ्यावं आपण चांगलं. कर्मभूमी, रंगभूमी,
पुस्तक घ्यायचे तर मला मल्याळम कुठे भेटते तेलुगू आणि मल्याळम पुस्तक ते पण घ्यायचे. तर आता पहिलं पुस्तक घेतो मी. प्रताप घेतोय रे. हां एक आणखी कोणते अजून. ठीक आहे चालतंय. कितना सर 200. ठीक आहे. तर मी पुस्तक घेतोय आता हे ऑनलाईन. ठीक आहे मी थांबतो इथं पॉज करतो आणि यांना आधी पेमेंट करतो आणि मग पुस्तक घेऊन निघतो इथून. मी पहिलं पुस्तक घेतलेलं आहे इथं आता बॅगमध्ये टाकले. तर आता आम्ही चांगले म्हणजे मोठे आता ही पैशाचा मॅसेज पडायला सारखं. तर आता स्टॉलवरती आलेलं आहे. आता मी पुस्तक बघतो पहिले चांगले आणि तिथून मी बुक्स घेतो मला जे आवडेल ते कादंबऱ्या वगैरे काय असतील ते. तर ते पुस्तकं आपल्यासाठी चांगलीच आहे वाचली पाहिजे. पुस्तकं सगळ्यांनी वाचली पाहिजे कारण की जेवढी वाचायची आवड निर्माण होईल तेवढे चांगलं आहे. आधी मी पुस्तक घेतो आणि हे बाकी सगळं हे करून देतो. इथं बहुतेक फोटोग्राफी चालू आहे का व्हिडिओग्राफी चालू आहे. विनय अकॅडमीची ॲड चालू आहे तिथं. असू द्या काय हरकत नाही. आधी मी पहिले सगळे पुस्तक घेतो आणि मग नंतर ब्लॉगचा काय असेल एंड करून टाकतो आणि पुस्तकं सगळे तुम्हाला दाखवतो टोटल आणि मग एंड करतो. तर आधी मी पुस्तक घेतो सगळं फिरून बघतो आणि मग बाहेर निघतो. ठीक आहे पुस्तक घेतो थांबतो मी इथं स्टॉल आहे. मी इथून थ्रिलरचे पुस्तक घेतलेत म्हणजे जे पुस्तकं मला जसे पाहिजे तसे क्राईमचे वगैरे भरपूर इथं पुस्तकं भेटलेत. सिनेमाग्राफी वगैरे स्टोरीजचे असे पुस्तकं आहेत इथं. तर मी इथं भरपूर पुस्तक घेतलं आहे. तो निर्माता अजून बदला असे भरपूर पुस्तक घेतलेले आहेत मी इथून. स्टॉलवर खूप सारे असे म्हणजे थ्रिलर पुस्तक आहेत भारी आणि हे सर आहेत. सरांनी मला चांगलं म्हणजे व्यवस्थित डिस्काउंट लावून पुस्तक दिलेले आहेत. सर थँक्यू. पुस्तकं तुम्ही चांगले डिस्काउंटमध्ये लावून दिलेत मला. किती वर्ष झालं इथं स्टॉल टाकतो तुम्ही? किती वर्ष झालं इथं स्टॉल लावतो तुम्ही? हे दुसरंच वर्ष आहे. दुसरंच वर्ष. आम्हाला 53 वर्ष. ओके सर थँक्यू सर. तुमचं दुकान कुठे आहे ॲड्रेस मला सांगा. शनिवार पेठ पुणे. ओके सर थँक्यू सर. थँक्यू. आता मी इथून बाहेर निघतो आहे आणि मी फायनली आता बाहेर निघतो आहे कारण की मी घेतलेत आता पुस्तकं सगळे. आता मी चाललो आहे साठे मामाकडं. तुम्हाला साठे मामाशी पण भेट घालून देतो आणि फायनली हे पुस्तकं कोणते घेतले ते पण दाखवतो मी. तर मी अंधारात आहे म्हणजे माझ्यावर अंधार पडला त्याच्यामुळे माझं काय दिसलं इथं. तर चला मग जाऊया साठे मामाकडं आणि साठे मामांना भेटूया जरा. मग तिथं गेलं दाखवतो पुस्तकं कोणते घेतले ते. चला मग फायनली मामापाशी आलो आहे मी आणि मामाला भेटलोय. मामा पुढल्या मला मामा ह्यांनी चुकी केली तर कार दिला तर 50% मिळाला तर त्याची चुकी त्याची आहे. ओके तर सॉरी मामा पहिल्यांदा मी तुम्हाला भेटलो नाही. मामा जेव्हा गेले ते घरी तर असं नाही काय हरकत नाही. आणि त्यांना मी बुक्स दाखवतो कोणते घेतले ते आणि रात्री यूट्यूबवरती सोडून देतो मी व्हिडिओ पाठवू आणि ते करू आपण पुढच्या वाचना सांग चेंज करतो मी सगळं. बरं हो हां ते 1 मिनटं माझा फक्त तो व्हिडिओ घेशील काय एक ते बुक्स दाखवतो फक्त तेवढं. थांबा 2 मिनटं मी इकडून आपल्या दुसऱ्या साईडने घेतो. तर मी घेतलेले बुक्स तुम्हाला दाखवतो. एकांकी आहे दुसरे घेतले निर्माता. तिसरा आहे तो
चौथा आहे मधला, पाचवा आहे शोध, सहावा आहे सनाटा. तर ह्याचे लेखक सुहास शिळवरकर म्हणून आहे. तर यांच्या स्टोऱ्या वगैरे छान आहेत म्हणून मी पहिल्यांदाच वाचलं यांच्या स्टोऱ्या. एकदा पण ऐकलं होते म्हणून घ्यायला आलो होतो. आणि इतर आपल्याला थिएटरसाठी लागतं एक खरेदीसाठी, तर हे पण घेतलेलं आहे. आणि आता मी निघतो इथून घरी. आणि माझा ज्यांनी मोबाईल त्याला, तुमचं नाव काय? इशिता. इशिता इशिता शिंदे. इशिता. हां, इशिता मॅडम माझा मोबाईल घेतला आहे. तर त्यांचं खूप सारा मी आभारी आहे. आणि माझं ब्लॉग तर त्यात जास्त काय आवाज आला नसेल तर सॉरी बरं का. आपल्याकडे काही माईक बिक नव्हता त्याच्यामुळं. आणि माझा ब्लॉग मी इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवढे पुस्तकं मी तुम्हाला घेतलं तेवढे दाखवलेले आहेत. आणि मी आता घरी निघतो आहे कारण की उशीर झाला आहे, परत मला जॉबला पण जायचं आहे. तर धन्यवाद.